नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगारांच्या मुलांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शिक्षण घेत असलेल्यांना 25,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे किंवा PGमध्ये डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा 25,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे। यासाठी अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन ह्या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम। जर तुमचा क्लेम हा नवीन असेल तर ह्या ठिकाणी न्यू क्लेम करू शकता। जर तुमचा क्लेम हे त्रुटीमध्ये पडला असेल तर ह्या ठिकाणी अपडेट क्लेम करू शकता। माझा नवीन आहे म्हणून ह्या ठिकाणी मी न्यू क्लेम ही करून घेतो। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की MH पासून सुरू होतो। मी टाकून घेतो। ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तर OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन डेट दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर शो होईल, फोटो शो होईल, संपूर्ण जेवढी प्रोफाईल आहे तेवढी शो होईल। या ठिकाणी नोंदणी स्थिती ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, तरच क्लेम करता येणार आहे, अन्यथा क्लेम करता येणार नाही। मी स्क्रॉल करून घेतो। ह्या ठिकाणी आपल्या बँक डिटेल भरायची आहे। ह्या ठिकाणी मी भरलेली आहे। ह्या ठिकाणी शो होत नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल भरून घ्यायची आहे। ह्या ठिकाणी IFSC कोड, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचा पत्ता आणि अकाउंट नंबर, आणि ह्या ठिकाणी आपल्याला परत अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म अकाउंट नंबर। संपूर्ण काही मी भरून घेतलेला आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट स्कीम कॅटेगरी, ह्या ठिकाणी आपली कॅटेगरी निवडायची आहे। आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना निवडलेली आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट स्कीम, तर ह्या ठिकाणी E06 ही स्कीम आपल्याला निवडून घ्यायची आहे। ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी स्क्रॉल करून घेतो। या ठिकाणी मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्या, त्याचा आधार नंबर आणि वय आपोआप शो होईल। त्यानंतर पदवीचा प्रकार, तर ह्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला PG डिप्लोमाच सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून 25,000 रुपये स्कॉलरशिप मिळेल। त्यानंतर पदवीचे नाव, जी डिग्री करत असाल त्याचं नाव आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ॲडमिशन इयर, फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला जे असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर ह्या ठिकाणी इन्स्टिट्यूट नेम, तर ह्या ठिकाणी आपल्या कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी विद्यापीठाचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी कॉलेजचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॉलेजचा ईमेल ID आणि कॉलेजचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या दिवशी आपण ॲडमिशन घेतले ॲडमिशन डेटसुद्धा टाकून घ्यायची आहे। मी संपूर्ण काय टाकून घेतो। त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे। तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता। मी ह्या ठिकाणी स्क्रॉल करून घेतो। ह्या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईड अपलोड करायचा आहे। ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी कार्ड अपलोड करायचं आहे कॉलेजचं। त्यानंतर आपल्या मुलाचं ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे, ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांचं। त्यानंतर राशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे। मी संपूर्ण काय अपलोड केलेलं आहे। ह्या ठिकाणी 4च डॉक्युमेंट आहेत। त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे। ह्या ठिकाणी आपल्याला येस करून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हिजिट डेट, ज्या दिवशी आपण लेबर कार्ड ऑफिसला व्हिजिट करणार आहेत व्हेरिफिकेशनसाठी, ती डेट ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे। या तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनला जावं लागणार आहे या तारखेला। तर या ठिकाणी मी सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी टिक करून घेतो आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करतो।
या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे। त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजना E06 आणि लाभाची रक्कम ही 25,000 आहे। तर ह्या ठिकाणी हे लेटर आणि जेवढे डॉक्युमेंट आपण 4 डॉक्युमेंट अपलोड केले होते तेवढे 4 डॉक्युमेंट घेऊन जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला लेबर कार्ड ऑफिसमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत, तरच आपला क्लेम पडणार आहे मित्रांनो। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।